नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सागर आणि सई हे डायनिंग टेबल वरती बसलेले असतात. दोघही एकमेकांच्या समोरासमोर असतात आणि त्या दोघांच्याही सवयी एकदम सारख्या असतात, कारण खरंच सागरची मुलगी सई असते आणि हे सगळं मुक्ताला समजत असतं. मुक्ताचं त्या दोघांच्याही प्रत्येक मुवमेंट कडे लक्ष असतं. तेव्हा मुक्ता विचार करत असते की मला दिसतंय की सई आणि सागर मधल्या सवयी किती सारख्या आहेत, परंतु या कडू कोळीला का कळत नाहीये. तर आता सागर त्याची वाटी ठेवण्यासाठी किचन मध्ये जातो आणि तो मुक्ताला म्हणतो की अशाच जर एकटा बडबडत राहिला ना तर लवकरच तुम्हाला वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये न्यावं लागेल. तेव्हा मुक्ता त्याला म्हणते की हो हो, तुमच्या बाजूच्या बेड वरतीच असेल मी. तर आता सागर रागाने बघतच तिथून निघून जातो. तर सई त्याला म्हणते की पप्पा गेट वेल सून. तेव्हा सागर तिला काहीच रिप्लाय करत नाही आणि तसंच पुढे निघून जातो. तर आता इकडे मिहिका आणि मिहिर हे पुरू आणि माधवीकडे आलेले असतात आणि आता ते कॅरम बद्दल त्यांना सांगत असतात. तेव्हा माधवी तर लगेच तयार होते. त्यामुळे पुरू म्हणतो की हा कॅरम म्हटल्यावर तर तू लगेचच तयार होणार. तेव्हा मिहिका आणि मिहिर विचारतात की म्हणजे. तेव्हा पुरू सांगतात की ही जी मावशी आहे ना मिहिका तुझी, ती कॉलेजमध्ये असताना ना कॅरम चॅम्पियन होती आणि मी होतो आणि असं बोलून सगळे हसू लागतात. तर आता मिहिका आणि मिहिरला माधवीवान पुरुषोत्तम कडून परवानगी मिळालेली असते आणि आता त्यामुळे लवकरच कॅरम कॉम्पिटिशनही होणार असते. तर आता इकडे मुक्ता ही बापूंसाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि त्यांना ती विचारते की बापू पिऊन बघा ना कशी झाली. तर आता बापू मुक्ताचं फार कौतुक करत असतात आणि तिला म्हणत असतात की तुझ्या हाताला एकदम तुझ्या आईसारखी चव आहे बघ, एकदम छान करतेस. तेव्हा मुक्ताला ऐकूनही छान वाटतात आणि मग ती विषय काढते की सागर आणि सईच्या पण किती गोष्टी सिमिलर आहेत ना. तेव्हा बापू म्हणतात की हो, ते दोघं एकमेकांची झेरॉक्स कॉपीच आहेत. तेव्हा मुक्ता विचार करते की आता हे सगळं त्या सागरला समजायला पाहिजे ना. तेव्हा बापू म्हणतात की काय ग सुनबाई, आज का बरं तू असा विषय काढला. परंतु मुक्ता विचार करते की नको, आता लगेच नको सांगायला. आणि ती म्हणते की मला ना भीती वाटते, सई इतकी सागर सारखी आहे की मोठी झाल्यावरती ती पण सागर सारखी नको चिडायला. इंद्रा हे सगळं बघत असते आणि बापू मुक्ताला म्हणतात की सुनबाई कॉफीसाठी थँक्यू. आणि मग मुक्ता तिथून क्लिनिक मध्ये जाण्यासाठी निघते. सगळे मुक्ताला फार जीव लावत असतात. बापू मुक्ताला फार जीव लावत असतात. त्यामुळे इंद्राची मात्र जळजळ होत असते. मुक्ता आता रूम मध्ये आलेली असते. सागरने खूप पसारा केलेला असतो. तेव्हा ती म्हणते की काय पसारा आहे हा. तेव्हा सागर म्हणतो की इतकंच होतं तर स्वतःच्या घरी जा, समोरच आहे. तेव्हा मुक्ता त्याला म्हणते की चेहऱ्यावरची सूज उतरली नाहीये तरी पण टोमणे मारायचं काही सोडणार नाही. आणि सागर बाथरूम मध्ये जाऊन जोरात दरवाजा लावून घेत. मुक्ता विचार करते की आधी स्वतःच चुकीचा विचार करायचा आणि दुसऱ्यांवरती चिडचिड करायची, त्याच्यापेक्षा सोल्युशन काढायचं ना. तितक्यात मुक्ताचं लक्ष हे कंगवाकडे जातं आणि ती विचार करते की बेस्ट डीएनए टेस्ट ही बेस्ट असणार आणि हा पुरावा सगळ्यांसाठी खूप मोठा असेल. आणि मग ह्या कडू कोळ्याला विश्वास ठेवावाच लागेल की सई त्याचीच मुलगी. तर आता सागर हा बाथरूम मधून अंघोळ करून आलेला असतो आणि आता मुक्ताचं त्याच्याकडे एकदम बारीक लक्ष असतं, कारण आता तिला सागरचे केस हवे असतात, कारण तिला सईचं सॅम्पल तर पटकन मिळेल, फक्त सागरचं सॅम्पल मिळायला पाहिजे असतं. आणि आता त्यासाठी मुक्ता सागरकडे खूप बारीक लक्ष देत आणि आता सागरला असं वाटत असतं की ही का माझ्याकडे की बघतीये. तो तिला विचारतो की केस कधी बघितले नाहीयेत का, आणि मी काही ह्या कोब मध्ये कचरा ठेवणार नाहीये, मी सगळं टाकून दे. आणि मग तो केस विंचळून झाल्यावरती ते केस डस्टबिन मध्ये टाकतो आणि त्याचा कोंब हा ड्रॉअर मध्ये ठेवून देतो आणि तिथून निघून जातो. सागर रूम मधून गेल्यावरती मुक्ता लगेचच तो ड्रॉअर मधून कोंब काढते आणि त्याच्यामध्ये चेक करत असते की एखादा केस भेटतोय का. परंतु तितक्यात परत सागर येतो. तेव्हा सागर म्हणतो की काय बघताय हो तुम्ही, कधी कंगवा बघितला नाहीये आणि तो माझा कंगवा आहे, तुमचा नाही. आणि आता सागर तो कंगवा ठेवून तिथून निघून जातो. तर आता इकडे मिहिका आणि मिहिर बोलत असतात की लवकरात लवकर सागर आणि मुक्ता बद्दलचे गैरसमज हे दूर झाले पाहिजेत. खरं तर ते दोघंही खूप छान स्वभावाचे आहेत आणि आपण त्यांना एकत्र आणण्यासाठी काहीही करू. आणि मग आता मिहिका आणि मिहिर पोस्टर बनवत असतात. तर तितक्यातच तिथे माधवी येते आणि माधवी म्हणते की चला कॉफी घेऊयात. आणि मिहिर आणि मिहिकाला एकत्र बघून तिला फारसं काही आवडत नसतं. तर आता इकडे बिचारी मुक्ता ही डस्टबिन मध्ये हात घालणार असते आणि तिला खूप विचित्र वाटत असतं, परंतु ती विचार करते की नाही, मला सईसाठी करायचंय आणि मुक्ता तू हे करूच शकते. आणि आता ती डस्टबिन मध्ये हात टाकते आणि तिला एक छोटा केस दिसतो. तर ती विचार करते तर हा कडू कोळीचाच असेल. तर आता तितक्यातच तिथे इंद्रा आलेली असते आणि आता इंद्रा मुक्ताला डस्टबिन मध्ये हात घालताना बघते आणि तिला खूप विचित्र वाटतं आणि ती म्हणते की काय ग इथे काय करतेस तू. तेव्हा मुक्ता तिला कारण देते की हो माझ्या कानातला जो स्क्रू तिथे पडलाय की काय, मी बघत होते. तर आता मुक्ता ही इंद्राला येड्यात काढत असते आणि आता इंद्रा म्हणते की काय ग मला येड्यात काढते की काय, तुला मी काही अडाणी बिडाणी वाटले का. आणि मग इंद्रा बघते की मुक्ताच्या हातात नक्की काय आहे
तर तिला समजतं की केस. तिला खूप आश्चर्य वाटतं आणि आता ती तो केस घेते आणि परत डस्टबिन मध्ये टाकते. कारण इंद्राला असं वाटत असतं की आता मुक्ता माझ्या सागरवरती काही काळी जादूच करते की काय. इंद्रा लगेचच तिथे नीताला बोलवते आणि नीताला सांगते की हे बघ, आजपासून ह्या रूमची साफसफाई दर 2 तासाला करायची आणि ह्या रूम मध्ये मला एकही केस दिसता कामा नाही. आणि जा आता तो डस्टबिन घेऊन जा आणि बाहेर टाकून दे. इंद्रा आता रागाने मुक्ताकडे बघतच तिथून निघून जाते. तर आता मुक्ता विचार करते की स्वामी, मला कुठून दुर्बुद्धी सुचली हो, मी आज ही ब्लॅक साडी घातली. तर आता इकडे कोमल, मिहीर, सागर बसलेले असतात. तितक्यातच तिथे लकी येतो आणि लकी सगळ्यांना सांगतो की अरे माझा ऐका, आता आपल्या सोसायटीमध्ये कॅरम कॉम्पिटिशन होणार आहे. हे ऐकून सगळे खूप खुश होतात. तर सागर म्हणतो की मग मी काय करू. कोमल आणि लकी फार एक्साइटेड असतात, परंतु सागर मात्र फार चिडचिड करत असतो आणि तो त्यासाठी अजिबातही तयार होत नसतो. सागरला म्हणत असतो की अरे दादूस, असं काय करतो, आपल्या फॅमिलीची इज्जत वाचवण्यासाठी तरी खेळू ना आपण. तेव्हा सागर म्हणतो की इज्जत, रिझल्ट लागला का, रिझल्ट तिथे दाखवा तुमची इज्जत. फर्स्ट क्लास मध्ये पास होण्याची अकल नाही आणि चालले कॅरम खेळायला. लकीला बोलल्यामुळे लकी लगेचच तिथून निघून जातो. सागर कोमललाही म्हणत असतो की काय आपल्याला सीए व्हायचंय ना, जा मग निघा, अभ्यास करा. तर आता कोमलही तिथून निघून जाते. तर मिहीर आता विचार करतो की झालं, जे ठरवलं होतं ते सगळं फिसकटलं. आता सागरच खेळायला नाही म्हणतोय तर मिहिकाला काय तोंड दाखवू मी. तर आता रात्रीच्या वेळेत सागर आणि मुक्ता हे झोपलेले असतात. मुक्ता मात्र फक्त झोपायचं नाटक करत असते आणि आता सागरला झोप लागल्यावरती ती आता त्याचा केस मिळतो की काय याच प्रयत्नात असते आणि ती 2-3 वेळेस प्रयत्न करते, परंतु सागर काही तिच्या हाती लागत नाही. तरी मुक्ता काही चान्स सोडत नाही आणि आता ती सागरच्या खूप जवळ जात असते आणि त्याचा केस आता उपटण्याचा ती प्रयत्न करत असते. परंतु तितक्यातच सागरला जाग येते आणि आता मुक्ताला इतकं जवळ बघून तो खूप घाबरतो आणि तो खूप जोरात ओरडतो. तेव्हा मुक्ताही घाबरते, परंतु ती कारण देते की अहो मला तुमची काळजी आहे ना, तुम्ही बघत होते तुमचं काही दुखतंय की नाही. आणि आता सागर रागाने तिथून निघून जात. तर आता मुक्ताच्या हातून तोही चान्स गेलेला असतो. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता ही रूम मधला पसारा आवरत असते आणि आता तिला सागरचे 2 केस मिळतात आणि तिला खूप जास्त आनंद होतो आणि ती विचार करते की श्री, आपल्याला कोणत्या गोष्टीचा कधी आनंद होईल काहीच सांगू शकत नाही. या सागर कोळीचे गळलेले केस आहेत माझ्या हातात आणि मला इतका आनंद झालाय. मुक्ता म्हणत असते की आता काल सईचे नख कापताना तिच्या नखांचा सॅम्पल आहे आणि आता या कडूकोळाचे मिळाले. त्यामुळे आता मी लवकरच प्रूव्ह करेल की सागर ही सईचीच मुलगी आहे. तर आता मुक्ता ही डीएनए टेस्ट साठी बाहेर चाललेली असते आणि आता तितक्यातच तिथे इंद्रा येते आणि इंद्रा तिला विचारते की काय ग, सकाळी सकाळी कुठे चालली. तेव्हा मुक्ता तिला म्हणते की मला ना इमर्जन्सी आली आहे क्लिनिक मध्ये आणि ऐका ना, सई उठली की तिला मी किचन मध्ये गंमत ठेवली आहे तेवढी द्या. तेव्हा इंद्रा विचारते की काय गंमत. तेव्हा मुक्ता सांगते की मी ना तिच्यासाठी पिझ्झा केलाय. तेव्हा इंद्रा तिला म्हणत असते की अगं मग 1 मिनिटात कॉल करून मागवायचा की गरम गरम पिझ्झा आला असता. तेव्हा मुक्ता म्हणत असते की नाही, मी गव्हाच्या पिठाचा बेस बनवला आहे आणि सई ज्या ज्या भाज्या खात नाही त्या सगळ्या मी त्यामध्ये टाकल्या आहे, जेणेकरून ते सगळं तिच्या पोटात जाईल आणि बाहेरचा पिझ्झा पण जरा अनहेल्दीच असतो ना. इंद्रा तिला म्हणत असते की हो ग बाई हो, तुला ना उत्कृष्ट आई म्हणून एक अवॉर्ड दिला पाहिजे. मुक्ता ही आता डॉक्टरांकडे आलेली असते आणि आता ते दोन्ही सॅम्पल ती डॉक्टरांना दाखवते. तेव्हा डॉक्टर विचारतात की काही गंभीर आहे का, कोणाचे आहेत हे सॅम्पल. तेव्हा मुक्ता सांगते की सागर कोळी माझे मिस्टर आणि त्यांची मुलगी सई. तेव्हा डॉक्टर सांगतात की अहो मागे पण ते माझ्याकडे आले होते. तेव्हा मुक्ता विचारते काय आला होता मग रिझल्ट. तेव्हा डॉक्टर सांगतात की अहो नाही, त्यांनी रिझल्ट न घेताच ते फक्त सॅम्पल घेऊन डायरेक्ट गेले. तेव्हा त्यांना मुक्ता सांगते की प्लीज डॉक्टर, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर मला द्या आणि आता सॅम्पल मी तुमच्या जसे हातात दिले आहेत तसे तुम्ही रिपोर्ट्स कोणाकडे देऊ नका, ते फक्त माझ्या हातात आले पाहिजे. आणि आता मुक्ता तिथून निघालेली असते. तर आता मिहीरने मिहिकाला कॉल केलेला असतो आणि आता तो तिला सांगत असतो की अगं दादूस समोर विषय काढला तरी असं सगळं झालं आणि आता आपण काय करायचं. तेव्हा मिहिका त्याला म्हणत असते की तुझा दादूस ना खूप खडूसच आहे, बघते आता मी काय करायचं ते, मला काही सुचल्यावर तुला सांगते. तर आता मुक्ता ही माधवीकडे आलेली असते आणि आता ती माधवीसाठी शेवगाच्या शेंगांची भाजी घेऊन आलेली असते आणि तिला आता माधवीच्या हातची शेंगांची भाजी खायची असते. तर तितक्यातच तिथे मिहिका येते आणि मिहिका म्हणते की तू येतेस ना. तर इकडे बापूही म्हणत असतात की कॅरम कॉम्पिटिशन आहे, आपल्या घरातून कोण खेळतय. तेव्हा इंद्रा म्हणते की आपला सागरा, त्याच्याशिवाय दुसरा कोणी आहे का. तर मिहिका मुक्ताला सांगत असते की हे बघ तू खेळायचं आहे आणि आता तू टुर्नामेंट जिंकूनच यायचं आहे. माधवी म्हणते की हे बघ मुक्ता, कॅरम, स्वयंपाक आणि सायकल हे तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं हो पण ठीक आहे, पण मी 101 मधून कशी काय खेळू, मी तर 102 ची झाली आता. तेव्हा माधवी लगेच चिडते आणि आता माधवी लगेच मुक्ताला मारायला लागते. मुक्ताला
लगेच घाबरते आणि ती मिहिकाच्या मागे जाऊन लपते. तेव्हा माधवी म्हणते की हे बघ, तुझ्या सासरची मंडळी जिंकलेली मला अजिबात आवडणार नाहीये, त्यामुळे तू आपल्याकडूनच खेळायचं. तर इकडे सागरने डिरेक्टली नकार दिलेला असतो, त्याला गेमच खेळायचा नसतो. बापूही त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु सागर काही ऐकत नाही. सगळे कॉम्पिटिशन साठी गेलेले असतात, परंतु सागर आणि मिहिर हे घरातच असतात. तर सागरची खूप चिडचिड होत असते, कारण त्यांच्या एम्प्लॉईने चुकीचं काम केलेलं असतं. तेव्हा मिहिर विचार करतो की अरे यार, हा तर जायलाच तयार नाहीये, आता काय करू मी. तर मात्र मुक्ता माधवीच्या हातचं गरमागरम जेवण खूप छान आनंद घेत असते आणि ती जेवत असते. तितक्यात तिथे मिहिका येते आणि मिहिका म्हणते की काय ग ताई, तू जेवत बसलीये, चल ना पटकन तिकडे. तेव्हा मुक्ता तिला म्हणते की थांब ग जरा, ते तर होईलच, परंतु आता मला जेवणाचा आनंद घेऊ दे. सुख म्हणजे नक्की काय असतं ते आज कळतं. आईच्या हातची शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि गरमागरम चपाती. तेव्हा मिहिका म्हणते की अगं, खरं सुख तर समोरच्या टीमला हरवण्यात आहे. तेव्हा माधवी म्हणते की अगं, हरणारच आहे ते, कारण विजेता आपल्याकडे आहे, तू नको काळजी करू. तेव्हा मिहिका म्हणते की ठीक आहे, मी आलेच, तुम्ही जेवल्यावरती या तिकडे. मिहिरने मिहिकाला बोलायला बोलवलेलं असतं आणि आता तो सांगतो की अगं मिहिका, सिच्युएशन तर हाताबाहेरच गेली ग, तो अजिबात उठायला तयारच नाहीये. तेव्हा मिहिका त्याला म्हणते की आता थांब, चॅलेंज, आता माझी ताई त्याला चॅलेंज करेल ना तेव्हा तो येईल. मिहिरला काहीच कळत नसतं. तेव्हा मिहिका म्हणते की आता मी काहीच बोलणार नाही, जे काही करेल ना तर ती ताईच करेल, येते. तर आता सोसायटी मध्ये सगळे कॅरम टुर्नामेंट साठी जमलेले असतात आणि आता तिथल्या बायका इंद्राला विचारत असतात की काय हो, तुमच्या घरातून कोण खेळणार आहे. तेव्हा इंद्रा म्हणते की हो, माझा मुलगा सागर आहे ना, तोच खेळला असता, परंतु त्याला अर्जंट काम आलं. बायका आता माधवीला विचारत असतात की काय हो माधवी ताई, आता तुमच्याकडून कोण खेळणार आहे. तेव्हा माधवी सांगते की हो, मी तर कॅरम चॅम्पियन आहेच, परंतु आज आमच्याकडून मुक्ता खेळणार आहे. तेव्हा त्यातली एक बाई म्हणते की काय हो, पण मुक्ता तर आता इंद्राताईंची सून आहे ना. तेव्हा माधवी म्हणते की सासर कितीही चांगलं असलं तरी माहेर नसतं ना सोडायचं, त्यामुळे आज मुक्ता आमच्याकडून खेळणार आहे. तर आता मिहिकाने मुक्ताला चांगलंच तयार केलेलं असतं आणि आता तिला सागर विषयी सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने सागर आपल्याला खोटं समजतो, जेणेकरून आता मिहिकाचा प्लॅन असतो की सागरला चॅलेंज करेल आणि आता सागर खेळायला तयार झाल्यावरती आपण ठरवलेला प्लॅन हा वर्क होईल. त्यामुळे आता मुक्ता ही सज्ज झालेली असते कॅरम खेळण्यासाठी. तर इकडे इंद्रा बापूंना बाजूला बोलवते आणि म्हणते बघा तुमची सून काय गुण उधळतीये, लग्न केलंय आपल्या पोरासोबत आणि गुण उधळतीये गोखल्यांच्या फॅमिली सोबत. इंद्रा बापूंना म्हणत असते की काही करा, पण आपल्या सागराला बोलवा ना. तेव्हा तितक्यातच तिथे लकी येतो. तेव्हा इंद्रा विचारते की काय रे, काय झालं. तेव्हा लकी म्हणतो की तवा गरम आहे, काही होऊ नाही शकत. तर आता मुक्ता ही सागरकडे आलेली असते आणि आता ती त्याला म्हणते काय सागर कोळी, तुम्हाला काय वाटतं गोखलेंच्या मुली कॅरम खेळू शकत नाही. मिहिर आणि मुक्ता मिळून आता सागरला रेडी करत असतात कॅरम खेळण्यासाठी. सरळ बोलून तर काही सागर येत नसतो, तर आता त्याला चॅलेंज करून तरी तो येईल. मुक्ताने आता सागरला चॅलेंज केलेलं असतं, त्यामुळे आता सागरही तयार होतो आणि तो मिहिरला म्हणतो की जाऊ दे, ठीक आहे चल. तर आता इकडे खाली कॅरमची मॅच चाललेली असते. आता ही सगळ्यांच्या आघाडीवर असते आणि आता ती सगळ्यांना हरवते. सईला खूप आनंद होतो आणि सई म्हणते की माझी मुक्ताई इज द बेस्ट. मुक्ताने सलग 5 लोकांना हरवलेलं असतं आणि आता त्यामुळे सगळे खूप खुश असतात, परंतु इंद्रा काही खुश नसते. आता लकी म्हणतो की कोणी आहे का जे आमच्या मुक्ता वहिनीला चॅलेंज करेल. तितक्यातच आता तिथे सागर आलेला असतो आणि आता सागर म्हणतो की मी आहे. आणि आता सागरला बघून इंद्राला सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. आणि मित्रांनो, आजचा भाग हा इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत मुक्ता सागरला डीएनए टेस्टचे रिपोर्ट दाखवते आणि म्हणते की हे बघा प्रूफ, सई ही तुमचीच मुलगी आहे, परंतु तुमच्या मनात अशी शंका तरी कशी आली. तेव्हा सागर सांगतो की मला हर्षवर्धनने सांगितलं. तेव्हा मुक्ता म्हणते की त्याने तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही लगेच त्याच्यावरती विश्वास ठेवला. मुक्ता म्हणते की सागर कोळी, कॉंग्रॅच्युलेशन्स, आज हे सिद्ध झालं की तुम्हीच सईचे बाबा आहात. आणि हे ऐकून सागरला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि आता शेवटी मुक्तानेच हे सगळं जुळवून आणलेलं असतं. तर मित्रांनो, असेच मालिकेंचे अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.